नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर DMER DHS त्या व्यतिरिक्त महानगरपालिकेमध्ये अधिपरिचारिका असो किंवा प्रसाविका असो या पदासाठी तयारी वगैरे करत असाल तर तुमच्यासाठी आपण इथं नर्सिंगचे विचारलेले PYQ त्यासोबत विचारण्यात येणारे एक्सपेक्टेड MCQ या ठिकाणी पाहत असतो. तर तीच सिरीज कंटिन्यू करत आजचं हे महामॅरेथॉन सेकंड लेक्चर आहे. ऑलरेडी पहिला अपलोड केला आहे, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न घेतलेले होते आणि 50 पैकी बऱ्याच जणांची खूप कमी उत्तरं बरोबर आलीत. ओके, बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केलं आहे. सो त्याच पद्धतीनं आजचं सेशन असणार आहे. 40 प्रश्न नर्सिंगचे आहेत आणि 40 पैकी तुम्ही फक्त 30 प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत का नाही हे चेकआउट करा. जर येत असतील तर चांगला अभ्यास चालू आहे असं गृहीत धरा. ओके, सो पाहूयात पहिला प्रश्न. गर्भमस्तकाचा सर्वात मोठा व्यास खालीलपैकी कुठल्या प्रेझेंटेशनमध्ये आढळतो अशा पद्धतीनं दिले. तर एक पद्धतीनं सांगायला गेलं जे ब्रो प्रेझेंटेशन असतं याच्यामध्ये याचा व्यास जो आहे तो 13 सेंटीमीटर आढळतो. बाकीच्यांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त इथं आढळतो, लक्षात ठेवा. बाकी परत पुढचा प्रश्न दिला आहे की ग्रामीण भागातील ज्या काही गर्भवती स्त्रिया असतात तर त्या गर्भवती स्त्रियांमध्ये जस्टेशनल डायबिटीजचा प्रादुर्भाव ओके किंवा त्याच्यामध्ये जी काही झालेली लागण म्हणा तर ती मोजण्यासाठी कुठली सॅम्पलिंग तंत्र उत्तम आहे. तर याच्यापैकी जे कुठलं सिम्पल रँडम सॅम्पलिंग तंत्र वगैरे वापरलं जातं ते फार महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं किंवा ते गृहीत धरतात किंवा हे त्या ठिकाणी लागू करतात. आलं का लक्षात? आणि अजून एक सांगतो, जेवढे इथं प्रश्न घेताय हे सर्व मी संकल्प बॅचमध्ये घेतलेत. ज्यांनी कोणी जॉईन केली नसेल जॉईन करून घ्या. अशाच पद्धतीनं आपलं PYQ दररोज लेक्चर असतात लाईव्ह. ओके, सो तिथं तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. बाकी बॅच संदर्भात इन्फॉर्मेशन वगैरे हवी असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून द्या. लाईव्ह लेक्चर आहेत, PDF आहेत, MCQ आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सराव प्रश्नपत्रिका आहेत. सर्व एकाच ठिकाणी आहे. सिलेक्शनपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. ओके, आलं का लक्षात? हां. बाकी कोटा सॅम्पलिंग, कोटामध्ये काय असतं, गट वगैरे टाकतात, गटानुसार करतात. पर्पजिव्ह सॅम्पलिंग म्हणजेच काय, एखाद्या विशिष्ट उद्देशाला धरून सॅम्पलिंग घेतली जाते, त्याला त्या ठिकाणी म्हणतात. हे सगळं एक्सप्लेनेशन दिले त्यामुळे हे एक्सप्लेनेशन टाळतो मी. बाकी पाऱ्याच्या विषबाधेमुळे शरीरातील कुठल्या पेशींचा नाश होतो तर पाऱ्याची ज्या वेळेला विषबाधा होते त्याच्यामुळे जे आहे ते स्पेशली करून जे ब्रेन सेल असतात त्यांचं त्या ठिकाणी नाश होतो. ओके, नाश होतो त्याला तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यामुळं नर्वस सिस्टीम जे आहे ओके त्याच्यावर त्या ठिकाणी मोठा परिणाम वगैरे होतो मर्क्युरी पॉयझनिंगमध्ये. किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, एक पद्धतीनं न्यूरोटॉक्सिसिटी म्हणतो बघा, न्यूरोटॉक्सिसिटी. ओके, न्यूरोटॉक्सिसिटी यालाच तुम्ही पाऱ्याची विषबाधासुद्धा म्हणतात. परत गर्भावस्थेत एंडोमेट्रियम कशामध्ये काय म्हणतात किंवा गर्भावस्थेमध्ये जो काही गर्भाशयाचा एंडोमेट्रियम नावाचा थर असतो त्याला कुठल्या नावानं ओळखलं जातं तर त्याला जे आहे ते डेसिडिवा या नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. बाकी कोरियॉन म्हणजेच काय, जे गर्भ असतं गर्भाच्या सभोवताली जे फेटल मेब्रेन असतं त्याला म्हणतात. ॲम्निऑन तर सगळ्यांना माहिती असेल. एक पद्धतीनं पाहायला गेलं जे ॲम्निओटिक फ्लुइड असतं ना तर ते जे अशा पद्धतीने एक लेयर असतं त्या लेयरच्या आतमध्ये जे असतं ना त्यालाच ॲम्निऑन म्हणतात. बाकी ट्रोफोब्लास्ट म्हणजे काय, सिंपल भाषेत पाहायला गेलं तर ब्लास्टोसिसच्या बाहेरचा जो काही थर असतो त्याला ट्रोफोब्लास्ट वगैरे म्हणतात. ओके, लक्ष ठेवा. परत गर्भोदरात असताना गर्भाशयाचं वजन साधारणतः किती असतं, म्हणजेच गर्भ आतमध्ये जर असेल तर गर्भाशयाचं नॉर्मली वजन वगैरे किती असतं अशा पद्धतीनं तुम्ही म्हणू शकता. सॉरी, याच्यामध्ये नॉन प्रेग्नंट युटेरस विचारलं आहे ना, तर लक्षात ठेवा नॉन प्रेग्नंट युटेरसचं जे वजन असतं ते 50 ते 60 ग्राम असतं. आलं का लक्षात? 50 ते 60 ग्राम. जे मल्टीपर्पज वगैरे असतं त्यांचं थोडंसं एक 10 का 20 ग्राम जास्त असतं. सो त्याच्यामध्ये समजा मल्टी असेल ओके किंवा एकापेक्षा जास्त किंवा ज्यांना अपत्य वगैरे जर असतील
तर अशा स्त्रीचं जे काही गर्भाशयाचं वजन आहे ते 80 ते 100 ग्राम असतं आणि जे प्रमेय ग्रॅव्हिडा वगैरे असतात त्यांचं 50 ते 60 वगैरे असतं. हे थोडेसे छोटे छोटे डाऊट असतात याच्यामध्ये कन्फ्यूज तुम्ही होऊ नका. बाकी कुम्स टेस्ट कशासाठी केली जाते किंवा कोणासाठी करतात, तर हे जे कुम्स टेस्ट आहे ती RH निगेटिव्हिटी ओके किंवा RH निगेटिव्ह जर मदर असेल तर ते त्या ठिकाणी शोधण्यासाठी तपासलं जातं. एक पद्धतीनं जे काही अँटीबॉडीज असतात ना अँटीबॉडीज, तर ते अँटीबॉडीज तपासण्यासाठी ही टेस्ट केली जाते, लक्षात ठेवा. बाकी बॅच संदर्भात ज्यांना कोणाला माहिती नसेल ऑलरेडी मी अगोदर प्रोव्हाइड केली, तर त्या बॅचमध्ये खूप काही अपडेट झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक डेमो लेक्चर सगळ्यांनी पाहून घ्या, फ्रीमध्ये आहे. सो डोंट वरी, ॲपसुद्धा डाउनलोड करून घ्या. तिथं मी बरंच काही फ्रीचं स्टडी मटेरियलसुद्धा अपलोड करत असतो. असं नाही आहे की बॅच पे केल्यानंतर सर्व काही दिसेल, तसं काहीच विषय नाही आहे. त्याच्यामध्ये डेमोचे खूप सारे लेक्चर आहेत, PDF फ्रीच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीजसुद्धा एक आहे, ती तुम्ही सोडू शकता. ओके, त्या बॅचमध्ये ओव्हरऑल नर्सिंग विषयाचे 70 लेक्चर आहेत. किती? 70 लेक्चर. ओके, त्याच्यामध्ये PYQ सेशन आपलं चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त नर्सिंगचे जवळपास 10,000 MCQ आहेत. त्यानंतर टॉपिकनुसार नोट्ससुद्धा AI फॉर्मॅटमध्ये जे महत्त्वाचे असतील ते सुद्धा प्रोव्हाइड करणं चालू आहे. ओके, आता जवळपास मानवी शरीरशास्त्र चालू आहे. सो ज्यांना कोणाला थेरी हवं असेल थेरी तुम्ही पाहू शकता. बाकी याच्या व्यतिरिक्त खूप काही मटेरियल आहे, जसं की इथं तुम्ही पाहू शकता तांत्रिक नॉन तांत्रिकचे काही लेक्चर आहेत. बाकी नॉन तांत्रिकचे काही MCQ आहेत. परत झालेल्या प्रश्नपत्रिका अपडेट केल्यात. त्यानंतर टेस्ट सिरीजसुद्धा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आहे. 3 टेस्ट पेपर इथं अपडेट झालेत, त्याच्यामध्ये अजून वाढ होत जाईल. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपण लेक्चर घेतो यूट्यूबला म्हणा ॲपला म्हणा, त्यांच्यासुद्धा PDF तुम्हाला या बॅचमध्ये मिळतात. ओके, सो जेवढं होईल तेवढं, जेवढ्या लवकरात लवकर होईल जॉईन करा, कारण का त्याची फी दिवसेंदिवस वाढत आहे. ओके, परत मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजारावर उपचार करण्यासाठी कुठली पद्धत वगैरे वापरतात, तर मायस्थेनिया ग्रेव्हिस हा एक पद्धतीनं न्यूरोमस्क्युलर अँटोइम्युन डिसऑर्डर टाईपचा आहे. ओके, हां, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करतात, एक पद्धतीनं तुम्ही म्हणू शकता प्लाझ्मा फेरेसिस नावाची पद्धत त्या ठिकाणी काय केली जाते, यूज केली जाते. अलग लक्षात, सिम्पल आहे, साधं आहे. बाकी याच्यामधून कॅल्क्युलेटिंग अँटीबॉडीज वगैरे कमी केलं जातं आणि त्याच्यानंतर याच्यावर काय मिळवलं जातं, नियंत्रण वगैरे मिळवलं जातं. ओके, आणि हे बघा अजून एक तुम्हाला सांगतो, प्रोटीओलायटिक एन्झाईम ही जी काही पद्धत आहे, याच्या व्यतिरिक्त प्लाझ्मिन आहे. त्या हे जे आहे एक पद्धतीनं हा MG आहे, ट्रीटमेंट वगैरे नाही आहे. प्लाझ्मिन नावाचं जे आहे ते एक पद्धतीनं फायब्रोनायलिसिसशी संबंधित आहे. ओके, आणि बाकी पॅरासिंथेसिस हा स्पेशली करून समजा शरीरातलं लिक्विड बाहेर काढण्यासाठी, द्रव बाहेर काढण्यासाठी करतात. हे सगळं मी एक्सप्लेन केलं आहे. सो थोडंसं आपण फास्टमध्ये जाऊयात. 40 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. क्रोन्स डिसीज प्रामुख्याने शरीराच्या कुठल्या भागाशी संबंधित आहे, तर हा जो आहे तो स्पेशली करून कशाचा, आतड्याचा विकार आहे. ओके, मोठे आतडे दाह किंवा क्रोन्स डिसीजमध्ये एक पद्धतीनं काय होतं, जे GI ट्रॅकच्या कोणत्याही भागाला जो GI ट्रॅक असेल ना त्यालाही प्रभावित करतो, पण जास्त करून जो आहे तो इलियम, ओके, IBD सुद्धा म्हणतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही हेही ॲड करा, मोठ्या आतड्याचा भाग इलियम किंवा कोलन. ओके, हां, म्हणजे मोठ्या आतड्याचेच भाग आहेत. परत सेरेलेटी व बिनी यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला, तर यांनी जे आहे ते स्पेशली करून जे ECT नावाची थेरपी आहे. ओके, हां, ECT इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी याचा शोध त्यांनी लावलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाकी CBT थेरपी हे तुम्हाला जर माहिती असेल तर थोडंसं कमेंट करून द्या बरं, की माझं हे अभ्यास झालं आहे का नाही. बाकी खालीलपैकी कोणता एक मनोविकार किंवा मूड डिसऑर्डर वगैरे मूड अफेक्टिव्ह आहे विचारले, तर याच्यामध्ये जो मॅनिया आहे ना, हा जो आहे तो मूड डिसऑर्डर वगैरे तुम्ही म्हणू शकता किंवा त्याच्याशी संबंधित असलेला हा आहे. बाकी फोबिया हा भीती संदर्भात आहे. हिस्टेरियाच्या बाबतीत बोलायला गेलं सहसा तरी हा कुठलाही नाही आहे, सो स्किप करा याला. बाकी एन्झायटी वगैरे पाहायला गेलो
तर हा एक पद्धतीनं भीती संदर्भातच आहे ना, तेही त्याच्यामध्ये ॲड करा. परत खालीलपैकी कोणता हृदयाचा श्रवणबिंदू उरोस्तीच्या उजव्या बाजूला स्थित आहे? ओके, तर एक पद्धतीनं त्याला तुम्ही काय म्हणता, एओर्टिक एरिया म्हणता ना. एओर्टिक एरियामध्ये हा हृदयाचा श्रवणबिंदू त्या ठिकाणी असतो. आणि हा वाला जो काही प्रश्न आहे तो एका महानगरपालिकेमध्ये विचारला आहे. सो हाही प्रश्न लक्षात ठेवा. बाकी एक ॲटो इम्युन विकार ज्यामध्ये अँटीबॉडीज थायरॉइड ऊती नष्ट करतात त्याला काय म्हणतात? तर ज्या वेळेला थायरॉइड ऊती त्या ठिकाणी नष्ट केल्या जातात त्याला एक पद्धतीनं काय म्हणतात? लक्षात ठेवा, सिंपल आहे, हाशिमोटो थायरॉइडिटिस. ओके, हा जो आहे याच्यामध्ये एक पद्धतीनं काय होतं की याच अँटीबॉडीज ज्या असतात त्या थायरॉइडच्या ऊती वगैरे नष्ट करतात. आता याचं जो रूपांतर पुढं जाऊन काय होतं, हायपर थायरॉइडिझममध्ये होतं. ओके, हायपर थायरॉइडिझम. हे असे कॉमन क्वेश्चन असतात जे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप गोंधळात टाकतात. त्यामुळं जेवढं होईल तेवढं सराव आजपासून चालू करा. परत सांगतोय. इफ्लेक्टेड स्पिग्मोमॅमोमीटर म्हणजे रक्तदाब च्या वरच्या बाहूवर दाब दिल्यावर इस्केमियामुळे होणारा जो कार्पोपेडल स्पॅझम डॅश म्हणून ओळखला जातो आणि तो सामान्यतः डॅशमध्ये दिसतो. पाहून घ्या, असे लॉंग लेंथी क्वेश्चन येतात त्याच्यामुळं काळजीपूर्वक तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्याला तुम्ही म्हणू शकता ट्रॉसाचं चिन्ह, आणि हे एक पद्धतीनं कशामध्ये दिसून येतं, हायपोग्लायसेमियामध्ये हे दिसून येतं. म्हणजे इथंच हे ट्रासाचं चिन्ह म्हणून ओळखलं जातं आणि सामान्यतः हे हायपोग्लायसेमियामध्ये वगैरे दिसून येतं. ओके, परत पुढं दिले, मुलांकडून इतिहास गोळा करताना अचूक माहिती मिळवण्यासाठी कुठली गोष्ट महत्त्वाची असते? आता हा एक नॉर्मल क्वेश्चन आहे. तर इस्टॅब्लिशिंग ट्रस्ट विश्वास निर्माण करणे. त्यानंतर मूत्रपिंड रेट्रोपेरिटोनियल जागेत असते 22व्या वक्ष कण्यापासून ते डॅश कण्यापर्यंत वगैरे पसरलेलं असतं. तर हे जे आहे ते लंबर थर्डपर्यंत असतं ना, एल थर्डपर्यंत. ओके, तर हेही तुम्हाला माहिती असू द्या. एक पद्धतीनं किडनीची पोझिशन विचारलंय, तर किडनीची पोझिशन एक पद्धतीनं T12 पासून ते एल थर्डपर्यंत असतं ना, तर हे त्याच्यामध्ये ॲड करा वर्टिवर लेवलमध्ये. परत डॅश वगळता खालीलपैकी सर्व नेफ्रॉटिक सिंड्रोमची सामान्यतः लक्षणं आहेत. नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये मोठ्या प्रमाणात काय दिसून येतं, एक पद्धतीनं जे लघवी असते, ओके, लघवीमधून काय प्रथिनं त्या ठिकाणी बाहेर पडतात. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड इथल्या इथं काय लावा, सहसंबंध लावा. काय विचारलंय, डॅश वगळता म्हणजे नसलेलं. तर याच्यामध्ये जे सांगू शकता की हे जे आहे कुठलं, हायपर ॲम्बिमिलोमिया. ओके, हे त्याचं लक्षण वगैरे नाही आहे. बाकीचे सर्व आहेत जसं की हे सर्व त्याच्यामध्ये येतं. ओके, हायपर होत नसतं, तिथं काय होतं, कमी होतं, हायपो होतं. ओके, ही कॉन्सेप्ट काय आहे सगळं सांगितलंय, एक वेळा चेकआउट करा. बाकी युनिटरी ह्युमन बिंग्स हा नर्सिंग सिद्धांत वगैरे कोणी मांडला, तर त्यांचं नाव आहे मार्था रॉजर्स यांनी जे आहे तो हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. बाकी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी जे आहे ते एक पद्धतीनं एन्व्हायरमेंटल थेरी मांडलेली आहे, पर्यावरणीय थेरी वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त जे जीन वॉटसन आहेत तर त्यांनी ह्युमन केअरिंग थेरी वापरली किंवा सांगितली, लक्षात ठेवा. बाकी हिल्डेगार्ड पेप्लव यांनी काय केलं, इंटरपर्सनल रिलेशन थेरपी IRT नावाची थेरपी त्यांची फेमस आहे किंवा त्यावर प्रश्न वगैरे दिसून येईल. हे सगळं काही ऑलरेडी तुम्ही वाचलं असेल, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी कमेंट करा बरं, 40 पैकी प्रामाणिकपणे कमेंट करा की किती उत्तरं तुमची बरोबर आलीत. मानवी शरीरातील पांढऱ्या पेशींपैकी आकाराने सर्वात मोठी असणारी पेशी, तर सगळ्यात मोठी असणारी जी पेशी असते, ओके, पांढऱ्या पेशींपैकी सगळ्यात मोठी कुठली, एक पद्धतीनं मोनोसाईट आहे ना, मोनोसाईट हे सगळ्यात मोठे WBC असलेली सगळ्यात मोठी आहे. ओके, आलं का लक्षात, माहिती असू द्या. परत फुटलेल्या ट्युबल एक्टोपिक प्रेग्नेन्सीवर कुठली शस्त्रक्रिया करून उपचार करतात, तर त्याच्यावर एक पद्धतीनं जी काही सॉल्पिजेक्टॉमी नावाची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी केली जाते. बाकी ॲज इट इज ओफ्रेक्टॉमी हे स्पेशली करून काय गर्भाशय काढण्यासाठी किंवा ओव्हरी काढणे त्याच्यासाठी वापरतात.
हिस्टेरेक्टॉमी म्हणजेच काय, युटेरस काढायचं असेल, ओके, युटेरस, ओव्हरी अलग, युटेरस काढायचं असेल तर ही करतात. वेस्टॉमी म्हणजेच काय, पुरुषांची नसबंदी करणे. ओके, अक्षराकडं लक्ष नका देऊ, बोलण्याकडं द्या. बाकी मानसोपचार विश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात, फादर ऑफ सायको ॲनालिसिस वगैरे, तर जे सिग्मंड फ्रेंड आहेत, ओके, यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. बाकी परत पाहायला गेलं तर खालीलपैकी कोणता एक्स लिंक्ड रिसेसिव्ह आजार आहे, तर ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर कलर ब्लाइंडनेस जो आजार आहे तो एक्स लिंक्ड रिसेसिव्ह आजार त्या ठिकाणी आहे, याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता. ओके, बाकी हंटिंग्टन आजार, त्यानंतर याच्यामध्ये कॅन्ड्रोप्लेसिया, त्यासोबत पॉलिस्टिक किडनी आजार, हे सर्व काय करा, याच्या संदर्भात रिसर्च करा. ओके, बाकी पेनिसिलिन नावाचं जे औषध आहे ते कुठली चाचणी करतात देण्या अगोदर, तर ते संवेदनशीलता चाचणी वगैरे, ज्याला तुम्ही सेन्सिटिव्ह टेस्ट वगैरे म्हणतात. याचं कारण काय आहे, कसं आहे, हे सगळं सांगितलं आहे. परत लिव्हरमध्ये असलेल्या कोणत्या पेशी विषारी पदार्थ गिळून शरीराचं रक्षण करतात, तर ज्या कुफर सेल असतात ना, कुफर सेल, हा सुद्धा एक महानगरपालिकेला प्रश्न आला आहे. ओके, जे सांगतोय आता सहसा तरी हे जेवढे प्रश्न घेतलेत ना ते सर्व PYQ आहेत. ओके, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अशा लेवलचे प्रश्न येतात आणि या लेवलची तुमची तयारी आहे का हे तपासणं फार महत्त्वाचं आहे. परत बॅरियर नर्सिंगमध्ये कोणत्या मार्गातून शरीरात जाणारा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जातात, तर बॅरियर नर्सिंगच्या बाबतीत बोलायला गेलं तर एक पद्धतीनं याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, सहसा तरी हा प्रश्न नाही आहे का, कारण का हा संसर्ग रोखण्यासाठी करतात हे मान्य आहे, सहसा तरी हा पचनसंस्थेसंदर्भात असावा. बाकी कमेंट करून द्या, मी तसंही पिन करून देईन. बाकी लिम्फोसाईटची निर्मिती वगैरे कुठे होते, लिम्फोसाईटची निर्मिती रेड बोन मॅरोमध्ये त्या ठिकाणी होत असते. आलं का लक्षात, त्याच्यामध्ये 2 लिम्फोसाईट आहेत, बी सेल त्यासोबत टी सेल वगैरे. हे बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं RBC असो, WBC असो, त्याच्या व्यतिरिक्त प्लेटलेट्स असो, हे सर्व कशामध्ये, रेड बोन मॅरोमध्ये निर्माण होतात. जे लिम्फोसाईट्स आहेत ते सुद्धा रेड मॅरोमध्ये म्हणा, परंतु लिम्फोसाईटचे जे प्रकार आहेत, ओके, जसं की बी सेल त्यानंतर टी सेल, हे वेगवेगळ्या ठिकाणी विकसित होतात. ते कुठल्या कुठल्या ठिकाणी विकसित होतात थोडंसं मला कळून द्या. ओके, बरंच काही तुमच्यासाठी सोडतो, कमेंट करा. प्रतिघन मिलीमीटर रक्तामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण 20,000पेक्षा कमी झालं असेल तर त्याला काय म्हणतात, एक पद्धतीनं थ्रोम्बोसायटोपेनिया या नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. ओके, नॉर्मल प्लेटलेट काउंट वगैरे कसा असतो, एक पद्धतीनं 1.5 पासून ते 4.5 लाख असतात, लाख प्रतिघन मिलीमीटरमध्ये. ओके, लक्षात ठेवा. बाकी ॲनिमिया म्हणजे काय, HB कमी होणे. ल्युकोपेनिया कशासाठी म्हणतात, WBC व्हाईट ब्लड सेल्स. आणि पॉलिसायथेमिया म्हटलं तर काय, समजा RBCची मोठ्या प्रमाणात वाढ होत असेल तर त्याला त्या ठिकाणी म्हणतात. सर्व काही एक्सप्लेन करतोय. परत निरोगी व्यक्तीमध्ये 24 तासात साधारणपणे किती लाळ तयार होते, तर ऑलमोस्ट 1000 पासून ते 1500 ml म्हणजे 1 ते 1.5 लिटर त्या ठिकाणी स्लायवा त्या ठिकाणी निर्माण होती. परत लघवीला पिवळसर रंग कोणत्या पित्तरंगामुळे येतो, तर लघवीला जो काही पिवळसर रंग आहे तो स्पेशली करून युरोबिलिरुबिनमुळं येत असतो. बऱ्याच जणांना वाटतं की बिलिरुबिन म्हणतील, बिलिरुबिन नसतं, लक्षात ठेवा, युरोबिलिरुबिन. ओके, युरोबिलिरुबिन म्हणा, परत त्याला युरोक्रोम वगैरे ते आहेत त्याला पर्यायी नावं वगैरे, तर तेही त्याच्यामध्ये ॲड करा. बाकी परत मूत्रपिंड पाठीच्या कण्यात कुठल्या मणक्याच्या स्तरावर असतो, तर पाठीच्या कण्यावर विचारलंय तर L1 पासून ते ऑलमोस्ट L5 पर्यंत असतो. ओके, L1 ते L5 मध्ये. परत पुढं विचारलंय किंवा याच्यामध्ये हे बघा, तुम्हाला काय विचारलंय, किडनीच्या बाबतीत बोलायला गेलं तर शारीरिकदृष्ट्या किडनी एक पद्धतीनं, हे बघा तुम्हाला जस्टमध्ये सांगितलंय T12 L3 लेवलवर असतो. हा सहसा तरी तेवढा प्रश्न नाही आहे. सो याच्या जवळचा तुम्ही कधीही चूज करत जा, जसं की L1 to L5 असं. कधीही परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूजमध्ये फार टाकतात, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष ठेवा.
सामान्यतः रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण, नॉर्मल ग्लुकोजचं जे काही लेवल आहे ते 80 पासून ते 120 mg/dL वगैरे त्या ठिकाणी असतं. परत उपाशी पोटी वेगळं आहे, त्यानंतर जेवण केल्यानंतर सुद्धा वेगळं दिसतं, पण नॉर्मली तेवढं त्या ठिकाणी मानतात. परत जन्मानंतर नवजात बाळाच्या हातापायाचा निळसर रंग दिसणे याला काय म्हणतात, तर त्याला तुम्ही कुठल्या नावाने ओळखता, ॲक्रोसायनोसिस. ओके, सायनोसिस म्हणजे एक नॉर्मली निळा वगैरे दिसणं, पण ॲक्रोसायनोसिस म्हणजेच बाळाच्या हातापायाचा रंग वगैरे. ओके, माहिती असू द्या. याच्यामध्ये ॲक्रोसायनोसिसमध्ये काय असतं बघा, तुम्हाला काय विचारलंय, हात आणि पाय, हेड अँड फीट, या दोघांचं म्हटलं तर ॲक्रोसायनोसिस. परत इक्लॅम्सिया असलेल्या महिलेला झटके आलं तर सगळ्यात पहिलं तिला काय मॅग्नेशियम सल्फेट देतात ना एक पद्धतीनं. सगळ्यात पहिली नर्सिंग कृती विचारलंय. ओके, झटके आलं तर तिला इंजुरीपासून वाचवणं, इथं गोंधळता जसं की मी गोंधळलो मान्य करतो. ओके, जखम होऊ न देणे अशा पद्धतीनं तिला मॅनेज केलं जातं. त्याच्यानंतर तिचं एअरवे वगैरे चेकआउट केलं जातं. ओके, एअरवे वगैरे, त्याच्यानंतर जर जास्त वाढत असेल तर मॅग्नेशियम सल्फेट. ओके, परत ट्रुसो आणि चॉस्टिक चिन्ह कोणत्या इलेक्ट्रोलाइटच्या असंतुलनात दिसतात, तर हे जे आहे ते एक पद्धतीनं हायपोकॅल्सेमिया. कुठं आहे हायपोकॅल्सेमिया, म्हणजे कमी कॅल्शियमचं जर प्रमाण असेल तर हे दोन चिन्ह दिसून येतात. प्लासेंटा कोणता हार्मोन स्त्रवतो, प्लासेंटाच्या बाबतीत बोलायला गेलं तर HCG नावाचं हार्मोन त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. ओके, आता हे पाहायला गेलं तर कार्पस ल्युटियमला हे मदत करतं की बाबा प्रेग्नेन्सी टिकून ठेवण्यासाठी, हा त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. बाकी LH पिट्युटरी ग्लँड लक्षात ठेवा, FSH पिट्युटरी ग्लँड लक्षात ठेवा आणि ACTH सुद्धा पिट्युटरी ग्लँड लक्षात ठेवा. सगळे इथंच आहेत, फक्त डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि डोळ्यासमोर पटपट कधी येईल, ज्या वेळेला दररोज अभ्यास करतात. परत श्वसन नियंत्रण मेंदूचा कोणता भाग करतो, तर मेडुला ऑब्लोगोटा, हा सुद्धा एका महानगरपालिकेला आलाय. ज्यांनी कुणी एक्झाम दिला असेल त्यांना याबद्दल माहिती असेल असं मला वाटतं. बाकी सेरेबेलम, सेरेब्रल, त्यासोबत पॉन्स यांची वेगवेगळी कार्य आहेत, ती सुद्धा चेकआउट करा. बाकी मूत्राचं सामान्यतः किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन किती असतं, तर 1.10 पासून ते 1.025 पर्यंत इत प्रमाणात असतं. नॉर्मल रेंज जर विचारलं ना 1.005 पासून ते 1.030 याच्या आतमध्ये असतं, लक्षात ठेवा. परत शिशूमध्ये अंतस्नायू इंजेक्शन देण्यासाठी सुरक्षित जागा कुठली असते, तर वेक्टस जे लॅट्रेसिस असतं ना त्याच्यामध्ये ते दिलं जातं. तुम्हाला काय विचारलंय, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन विचारलंय. ओके, डेल्टॉइड वगैरे देत नाहीत. परत हायपोकॅल्सेमिया किंवा हायपोकॅलेमियामध्ये ECGवर काय दिसतं, तर याच्यामध्ये जी काही टी वेव्ह असते ना ती काय असते, फ्लॅट असते. ओके, एक पद्धतीनं. S3 डिप्रेशनमध्ये असतं. परत प्रोमिनंट यू वेव्ह वगैरे दिसतं, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. परत हे बघा, हायपो विचारलं असं असतं, आणि जे हायपर जर विचारलं हायपर कॅलेमिया, तर हायपर कॅलेमियामध्ये जो टी वेव्ह असतो तो काय असतो, एक पद्धतीनं उंच असतो. हा विरोधाभास त्याच्यामध्ये. बाकी शेवटची 2 प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं कमेंट करा. सगळ्यात सोपं सेशन आज घेतलंय. हा एक प्रश्न झाला, त्याच्या व्यतिरिक्त हा वाला एक प्रश्न. बाकी आशा करतो हेही प्रश्न तुम्हाला परीक्षेला फार उपयोगी ठरतील. काही कळालं नसेल अवश्य मला कळवा. बाकी बॅच संदर्भात परत सांगतोय, बॅचची फी परत वाढवणार आहे. सो ज्यांना कोणाला इंटरेस्टेड असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. धन्यवाद.